इंद्रा, तू ना आता मराठीचे ट्युशन सुरूच कर. ट्युशन आधी तुझी घ्यायला पाहिजे सत्तू. मिस्टर अँड मिसेस पायसकर. हिरवे हिरवे गार गालीचे हरित तृणांच्या मखमालीचे त्या मखमालीवरती फुलराणी ती खेळत होती. हिरवे हिरवे हिरवे. बेटर. कुड बी इवन बेटर. नेक्स्ट टाइम जेव्हा वसुलीला येईन तेव्हा प्रत्येकी किती कविता म्हणून दाखवायच्या? 100. मराठी भाषा दिनाच्या शुभेच्छा. हिरवे हिरवे गार गालीचे हरित तृणांच्या मखमालीचे त्या मखमालीवर हिरवे हिरवे गार गालीचे हरित तृणांच्या मखमालीचे त्या मखमालीवरती फुलराणी ती खेळत होती. हिरवे हिरवे गार गालीचे हरित तृणांच्या. ए मम्मा, हे काय जेवण आहे? थोडा वेळ बाहेरही काय गेली आणि सगळी भाजी खराब करून गेली वाटतं. हेच शिकवलं असणार त्या मास्तुरड्याने तिला. थांब, आता चांगली अद्दल घडवतो तिला. काय ग, भाजीत मीठ कसं कमी पडलं? कमी पडलं, सॉरी. मागच्या वेळी माझ्याकडनं जास्त झालं तर तुम्ही मला मारलं होतं, म्हणून जरा जपूनच घातलं. मी मारलं तुला? काय खोटं बोलतेस का तू? हा, हे शिकवलं तुझ्या बापाने आज तुला? अहो नाही, मी चुकून बोलले, सॉरी. मी चुकले. थांब, असं लक्षात नाही राहणार तुझ्या. तुझा बापच बोलतो ना चुकीला शिक्षा द्यायला हवी. थांब. काय करताय? बोलणार खोटं? थांब, तुला चांगली अद्दल घडवतो. थांब. आज आपण मराठी भाषा दिनाच्या निमित्ताने एकत्र आलो आहोत. आई, हे बाबा कशाला का विनाकारण लोकांना बोलवतात? उगीच कामं आपल्याला पडतात ना. एक दिवस जरा जास्त काम पडतं, एवढी काय चिडचिड करते तू? हो, कारण कामं असली की तुम्हाला मी दिसते आणि जेव्हा कौतुक करायचं असेल तेव्हा दीपू. कुठे आज तुमची लाडकी दीपू? झालं तुझं सुरू? मला ना बोलायचंच नाही तुला या विषयावर. मलाही नाही बोलायचं. घ्या, आल्या तुमच्या लाडक्या दीपिका मॅडम. सगळं काम संपल्यावर फक्त मिरवायला आले. हे आई, मलाही घरची कामं नाही यापुढे सांगत नको जाऊ. मलाही माझी कामं असतात. आई, मला सांग काय मदत हवी आहे? दीपू ऐक ना, ते लाडू आहेत ना, ते जरा डब्यामध्ये भर ना. त्या डब्यात चालते? हो. त्या सानूचं ना काम कमी, बडबड जास्त. चल. नको ना जरा, नको ना. नको ना काय, देशपांडे सरांचे 4 चांगले शब्द पडतील का ना? चुपचाप चल. सर आत येऊ? अरे साळगावकर, अरे ये 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 ये. सर नमस्कार. अरे बस बस. काय साळगावकर, कसा आहेस? मी बरा आहे काकू. बस रे बस. अरे वेळेवर आला सगळी. हो सर, आज मराठी भाषा दिनाचा इतका महत्वाचा कार्यक्रम आहे घरात म्हटल्यावर आम्हाला वेळेत यावंच लागलं. कामं करण्यासाठी आलोय सर आम्ही. सांगा कुठून सुरुवात करू? काम तसं काही विशेष नाहीये. फक्त एक टेबल लावून आजूबाजूला 4 खुर्च्या ठेवायच्या आणि लोकांना बसण्याची व्यवस्था होईल असं बघायचं. मागे आपल्या कार्यक्रमाचा एक फलक लावून टाका. आणि हो, त्या पडताळामध्ये सजावटीचं सामान सुद्धा आहे. तू बघ, तुला कसं आवडेल तसं. बरं सर, लगेच बघतो. चल जरा. ए नाडगवडा, ए मी इकडे ये.
येऊ म्हणताय येतो. ए ये म्हणजे इकडे ये. ए हा बस. अरे बस. हे बघ, हे आजच्या कार्यक्रमाचं भाषण आहे. तू जरा वाचून दाखव मला. मला मराठी नाही येत सर, मी शाळेत शिकलोच नाही. येतो. ए ए ए ए बस दे. अरे बस. मराठी मी शिकवतो तुला, काय काळजी करू नको. तू आत्ता हे वाचून दाखव. हा आणि जरा खणखणीत आवाजात मला जरा ऐकायचंय. पण ए बोल. हा, आज आपण मराठी भाषा दिनाच्या निमित्ताने. भाषा नाही, भाषा. भाषा हेच तर म्हणाल सर. भाषा. श पोटफोड्या, शहामृगातला नाही. पोटफोड्या म्हणजे? अरे श ला असं रेग मारून श. एवढं तुला कळत नाही काय रे? कशी मराठी भाषा सुधारणार? हा बोल. सर हा श बोलता बोलता माझं पोट फुटेल, पण मला नाही जमणार. मी येतो. मला नाही काय रे बाबा, साधी मराठी भाषा बोलता येत नाही. मराठी भाषेला अभिजात दर्जा मिळणार कधी मग? ठीक आहे, आपण प्रयत्न करीत राहायला पाहिजे. चला ए मालती, जरा एक बिन साखरेचा चहा दे बघू मला. चला. भाऊजी, मला तुमच्याशी काहीतरी महत्वाचं बोलायचं. सानिका, अगं आता आपण तुझ्या घरी आहोत. सर इथेच आहेत. ही योग्य वेळ नाही आणि ही योग्य जागाही नाही. मग कधी आणि केव्हा बोलू मी भाऊजी? हे पहा, माझं लग्न झालंय तुमच्या भावाशी आणि मी अजूनही इथे. तुम्हाला जर असं वाटत असेल ना की मी इथे अशीच पडून राहीन, तर तो तुमचा गैरसमज आहे. सानिका, हे पहा, मी वाट बघेन, नाही तर सरळ बॅग घेऊन तुमच्या घरी येईन. आणि तुम्ही जर मला घरी घेतलं नाही तर मी पोलिसात कंप्लेंट करेन तुमच्या दोघांची. आई आणि इंद्रजी इतके कसे काय बोलतात? त्यांची इतकी ओळख कशी आहे? काय बोलत असतील? सानिका, सानिका, मंगळसूत्र आत घे. कशाला? मी नाही घाबरत. हे बघ सानिका, तू रागाच्या भरात अशी चुकीची वागू नकोस. तुम्हाला थोडा वेळ दे, त्यातून मी काही ना काहीतरी मार्ग काढेन. हे बघ, तुला इथून आमच्या घरी नेण्याची जबाबदारी माझी. बस. मग ठीक आहे भाऊजी. बंधूंनो आणि भगिनींनो, आज आपण ज्यांच्या घरात जमलो आहोत ते ऋषितुल्य व्यक्तिमत्व म्हणजे आपले लाडके देशपांडे सर. सरांनी मराठी शाळा टिकून राहाव्या म्हणून जो लढा दिलेला आहे तो खरोखरच कौतुकास्पद आहे. त्या धाडसासाठी सरांचं कौतुक करून आपण सगळे त्यांचे आभार मानूया. यावरूनच आपल्या सरांचं मराठी भाषेवर किती प्रेम आहे हे आपल्याला दिसतंय. आणि यामुळेच आदर्श शिक्षक पुरस्कार, युवा कर्मी पुरस्कार अशा विविध पुरस्कारांनी सरांचा गौरव करण्यात आलेला आहे. तर मित्रहो, मराठी भाषा दिनानिमित्त आयोजित केलेल्या या कार्यक्रमात मी आपल्या सगळ्यांतर्फे आपल्या लाडक्या सरांना विनंती करतो की त्यांनी इथे येऊन आम्हाला मार्गदर्शन करावं.
आणि आपल्या सगळ्यांतर्फे हा पुष्पगुच्छ देऊन शुभेच्छा देतो. सर, तुमच्या अनुभवाचे 4 शब्द ऐकायला सगळे आतुर आहेत. इथे जमलेल्या माझ्या सगळ्या मित्रांनो, मराठी भाषा जगवायची असेल तर प्रथम आपण ती बोलली पाहिजे, त्या भाषेमध्ये लिखाण झालं पाहिजे आणि अर्थातच ते लिखाण आपण सगळ्यांनी वाचलं पाहिजे. सध्याच्या काळात आपल्या मुलांना इंग्रजी शाळेत घालण्याची एक पद्धत प्रचलित झालेली आहे. त्याची पिढी ही मातृभाषेपासून दुरावत चाललेली आहे. आज घरात देखील आपल्या मुलांबरोबर इंग्रजी बोलण्याचा कल असतो. काय चुकीचं इंग्रजी बोलण्याला कधी लाज वाटत नाही, पण अनेक लोकांना आपल्या मातृभाषेत मराठीत संवाद साधण्याची लाज वाटते. सार्वजनिक ठिकाणी तर सर्रास मराठी भाषेचा वापर टाळला जातो. मला सांगा, आता आपणच आपली भाषा टिकवली नाही, ती कशी टिकणार हो? आजकालच्या मुलांचं बोलणं ऐकलंय का तुम्ही? अगदी सहज बोलतात. डोअर ओपन कर किंवा लंच घेतलं का, डिनर झालं, ब्रेकफास्ट झाला. मला सांगा, ही आपली मराठी भाषा आहे का? नाही. मातृभाषेतून शिक्षण घेणं हे अत्यंत प्रभावी असतं असं आपल्या शास्त्रज्ञांनी देखील सांगितलेलं आहे. पण आपण तरी मुलांना इंग्रजी शाळेत टाकतो. त्यामुळे पटसंख्या कमी होऊन अनेक मराठी शाळा बंद होण्याच्या मार्गावर आहेत. काही झाल्या देखील. म्हणून आपण आपली भाषा वाचवायचा किंवा तिचा प्रसार करण्याचा प्रयत्न करायला हवा. आज या मराठी भाषा दिनानिमित्त आपण सगळ्यांनी मिळून पण करूया की मराठी भाषा आम्ही टिकवू, मराठी भाषा आम्ही वाढवू, मराठी भाषेला अभिजात दर्जा देण्याचा प्रयत्न करू. धन्यवाद. मॅडम, तुमचे बाबा कुठे आणि मी कुठे? माझी खरंच काही लायकी नाहीये त्यांचा जावई होण्याची. इंद्राजी, तुम्ही कुठेही कमी पडत नाही. बाबा त्यांच्या तत्वांशी ठाम आहेत आणि तुम्ही तुमच्या कर्तव्याशी. वेळ पडल्यावर बाबांनी त्यांच्या तत्वांसाठी कोणाचीही पर्वा केली नाही. आणि जेव्हा तुमच्यावर वेळ आली तेव्हा तुमचं कर्तव्य निभावताना जग काय म्हणेल याचा तुम्ही विचार केला. तुम्ही दोघं एकमेकांपासून खूप वेगळे पण तुमच्यात एक साम्य आहे आणि ते म्हणजे तुमच्या विचारांवर ठाम आहात. आणि म्हणूनच तुम्ही दोघं मला खूप आवडता. सर, हे पुस्तक तुम्हाला भेट. अरे वा. वैचारिक आरोग्यावरती आहे. तुम्ही नक्की वाचा. वाचून मला बरं वाटेल. वा वा वा. अरे हे ऐकलं मी याच्याबद्दल. छान छान पुस्तक दिलं तो. वा वा. वाचेल वाचेल. देशपांडे सर, हो, कार्यक्रम एकदम छान झाला. हो, त्यामुळे आता आम्ही निघतो. आम्हाला रजा द्या. नाही नाही थांबा, चहा घेतल्याशिवाय कुठं. दीपो, अगं या मंडळीनं चहा आण.
संध्याकाळपर्यंत क्रॉस चेक करून तुला कळवते. भेटू मग. मालती ताई. थँक्स ताई. अगं थँक्यू कशाला? मला आजचा कार्यक्रम ना खूप आवडला. देशपांडे सरांचे विचार, हे घर खूप छान आहे आणि मला अशा घरी घेऊन आलीस ना म्हणून आभार मानावेसे वाटतायत. अगं हे घर म्हणजे देशपांडे सरांच्या संस्काराचं मंदिर आहे असं म्हणणं काही वावगं ठरणार नाही. देशपांडे सर, मालतीताई, त्यांच्या तिन्ही मुली म्हणजे एक आदर्श कुटुंब आहे. बरं झालं वहिनी आलात ते. हो ताई, कार्यक्रम खरंच खूप छान झाला. हो ना. बरं मालतीताई, ही आशा माझी मावस बहीण. मराठी भाषेचा कार्यक्रम आहे असं ऐकताच आवर्जून आली आहे ती. हो ना. तुम्ही तुमचं घर ना खूप छान ठेवलंय, तेच बघत होते. तुमच्या 3 मुली ना? हो. मोठ्या मुलीचं ना लग्न झालंय आणि लग्न करून ती आता अमेरिकेला जाणार आहे. हो का? आणि बाकी दोघी? त्या दोघींच्याही लग्नाचं बघतोय आता. म्हणजे दुसऱ्या नंबरची सानिका आहे ना, तिच्यासाठी स्थळ बघतोय आम्ही. हरकत नसेल तर एक सुचवू का? हो सुचवा ना. ताई, माझ्या चुलत बहिणीचा मुलगा आहे अमित. मंडळी नागपूरला असतात. मुलगा हुशार आहे, डॉक्टर आहे, स्वतःचा दवाखाना आहे. आमचं अमित की नाही उंच, गोरा आणि निर्व्यसनी आहे. एकुलता एक आहे बरं का. त्याच्यासाठी माझी ताई ना संस्कारी मुलगी शोधते. तुमच्या सानिकाचं ऐकून आमच्या अमितसाठी सानिकाचं नाव सुचवावं का असं मनात आलं होतं, म्हणून बोलतीये. अरे वा मालतीताई, घर बसल्या चांगलं स्थळ चालून आलंय. आणि हो, माझी ताई, अमित आणि त्याचे कुटुंबीय कालच मुंबईला आलेत एका कार्यक्रमासाठी. हो का? शुभस्य शीघ्रम. मालतीताई, करूया का बोलणी? हो. म्हणजे ना मी यांना विचारून येते. हा, एक मिनिटात आले. थांब. हो काय करतो? थांब. कार्तिक, मी खरंच तुझ्यावर खूप प्रेम करते. मी पण प्रेम करतो तुझ्यावर. हो ना? मग घेऊन जा ना मला तुझ्या घरी. अरे मी तुझी बायको आहे. हो आहेस ना तू माझी बायको, पण तुला लाज वाटते ना? म्हणजे? नाहीतर माझ्या नावाचं मंगळसूत्र नसतं का घातलंस गळ्यात? आय एम रिअली सॉरी कार्तिक, मी खरंच विसरले. विसरलीस? हे बघ, मोठं मंगळसूत्र आणलंय. हे तू कधीच विसरू शकत नाहीस. हे सोन्याचं आहे? देणाऱ्याचं मन सोन्याचं आहे. अगं, मी एवढं मनापासून देतोय, ते सोन्याचंच असणार आहे ना. कसं दिसतंय? होतो. कार्तिक, आपलं मॅरेज सर्टिफिकेट आलं का रे? तिला जर कळलं ना की अजून रजिस्ट्रेशन केलं नाहीये तर मर्डर करेल माझा.